मंडळी, आपल्या राशीनुसार आपण कोणता व्यवसाय करावा याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिली रास मेष. मेष ही एक चर राशी आहे आणि त्यांचे मुख्य घटक अग्नितत्व आहे. या राशीची लोक धोकादायक आणि जोखमीच्या कामांचा आनंद घेतात. तसेच मेष राशीचा स्वामी मंगळ हा युद्धाचा देवता आहे. त्यामुळं मेष राशीची लोक सैनिक, सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस सेवा, डॉक्टर, आमदार, अभियांत्रिकी, कंत्राटी, फटाके उद्योग, इलेक्ट्रिकल वस्तू, टी व्ही, रेडिओ व्यवसायातून नफा मिळवण्याबरोबरच तुम्ही वाहतूक आणि वाहतुकीशी संबंधित कामही करू शकता. पुढची आहे वृषभ राशी. या राशीचा स्वामी शुक्र आहे, जो सौंदर्य, काम आणि सुखाशी संबंधित आहे. म्हणून या राशीची लोक सौंदर्य किंवा लक्झरीशी संबंधित सर्व गोष्टींमध्ये काम करू शकतात. जसं की कॉस्मेटिक वस्तू, गिफ्ट शॉप्स, ज्वेलर्स, चित्रकला, समाजसेवा, नर्सिंग होम, लेखन, दुग्ध उद्योग इत्यादी. याशिवाय या राशीची लोक चित्रपटातील अभिनय, संगीत या क्षेत्रात काम करू शकतात. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, फोटोग्राफी, फॅशन शो इत्यादींशी संबंधित कामं देखील करू शकतात. यानंतरची रास आहे मिथुन. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे, ज्याला बुद्धीची देवता म्हणतात. बुध बुद्धी आणि विवेक दर्शवतो. त्यामुळं मिथुन राशीची लोक बौद्धिक कार्यात मोठं यश मिळवतात. लेखन, संपादन, पत्रकारिता, अध्यापन, ज्योतिषशास्त्र, गुप्तहेर, लेखापाल, वकील, दंडाधिकारी, प्राचार्य, सचिव, राजकारण, शेअर मार्केट, अभिनेता, अभिनेत्री, चित्रपट, नृत्य दिग्दर्शन, ग्राफिक्स इत्यादी क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर शोधू शकता. याशिवाय बुध देखील व्यवसायाचा प्रतिनिधी असल्यामुळं तुम्ही स्वतंत्रपणे व्यवसाय देखील करू शकता. याच्या पुढची राशी आहे कर्क. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. हा कल्पनेचा स्वामी आहे. असे लोक भरपूर काल्पनिक विचार करतात. ते अनेक योजना बनवतात, पण त्यांची अंमलबजावणी करत नाहीत. या लोकांनी आपली वरवरची विचारसरणी वास्तवाच्या जमिनीवर आणली तर यश त्यांच्या पायात लोटांगण घालेल. अशा लोकांनी त्यांच्या कार्याला स्थिरता द्यावी. नोकरी आणि व्यवसायात वारंवार बदल करू नका. कर्क राशीची लोक द्रव पदार्थाचा व्यवसाय करू शकतात, जसे कोल्ड्रिंक्स, सोडा वॉटर, आईस फॅक्टरी, मिनरल वॉटर इत्यादी. शिवाय कपड्यांचा व्यवसाय, हॉटेल, ज्वेलर्स, प्रॉपर्टी डीलिंग, दूध, दही, सरकारी सेवा, डॉक्टर, शिक्षक, नौदल, मंत्री, न्याय विभाग, सट्टेबाजी यामध्ये तुम्ही तुमचं भविष्य सुधारू शकता. यानंतरची राशी सिंह. या राशीचा स्वामी सूर्य आहे. सर्व 9 ग्रहांमध्ये सूर्य हा राजा ग्रह आहे. या राशीची लोक खर्चिक स्वभावाची असतात, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होतो. असे लोक प्रशासकीय सेवेत, डॉक्टर, इंजिनियर, आर्मी ऑफिसर, ज्वेलर, लोकरी, कापडाचा व्यापार, फर्निचर उद्योगात नशीब आजमावू शकतात. याशिवाय सिंह राशीची लोक राजकारणाशी संबंधित कामंही करू शकतात. यानंतरची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीचा स्वामी बुध आहे, जो विवेकाचा अधिपती आहे. बुध बुद्धी आणि विवेक दर्शवतो. त्यामुळे ते बौद्धिक कार्यात मोठे यश मिळवतात. लेखन, संपादन, पत्रकारिता, डॉक्टर, अध्यापन, ज्योतिषशास्त्र विषयक कार्य, गुप्तहेर, लेखापाल, वकील, दंडाधिकारी, प्राचार्य, सचिव, राजकारण, शेअर मार्केट, अभिनेता, अभिनेत्री अशा क्षेत्रात हे लोक कार्य करू शकतात. तुम्ही पुस्तक व्यवसाय देखील करू शकता, कारण बुध देखील व्यवसायाचा प्रतीक आहे. तूळ राशी. तूळ राशीची लोक जन्मतः व्यापारी असतात. तराजूप्रमाणे ते आपले जीवन संतुलित ठेवतात. अशी लोक निर्णय घेण्यास तत्पर असतात आणि अथक परिश्रम घेतात. तुम्हाला लवकरच बदल हवा असतो. तुम्ही ब्युटी पार्लर, गिफ्ट सेंटर, कॉस्मेटिक वस्तू, टेलिफिल्म, फोटोग्राफी, प्रॉपर्टी डीलिंग, रत्नांचा व्यवसाय, ज्वेलर्स, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय, लेखन, वकिली इत्यादीशी संबंधित कामं करू शकता. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, जो शौर्य आणि युद्धाचा प्रतिनिधी आहे. तुमच्यात जोखीम घेण्याचं धाडस आहे, पण योग्य नसलेले निर्णय घेण्यास तुम्ही घाईघाईनं वागता. इलेक्ट्रिकल वस्तू, शेतीशी संबंधित व्यवसाय, अभियांत्रिकी, केमिस्ट, औषध, करार, विमा काम, जमीन खरेदी विक्री, मशीन काम, हेरगिरी, वैज्ञानिक क्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर सुधारू शकता. याशिवाय तुम्ही आर्मी, पोलीस इत्यादींमध्ये सेवा करू शकता.
किंवा त्यांच्याशी संबंधित काम करू शकता. पुढची आहे धनुराशी. धनुराशीची लोकं हुशार असतात आणि योजनेनुसार काम करतात. हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे. हे लोक सहसा उच्च शिक्षित असतात. अशी लोक प्राध्यापक, धर्मगुरू, लेखक, ज्योतिषी, शिक्षण विभाग, वकिली, आयकर, दागिने, पोलीस खाते, धार्मिक संस्थांचे संचालक आणि यशस्वी प्रशासकीय अधिकारी म्हणून प्रसिद्ध होतात. असे लोक राजकारणातही यश मिळवतात. याच्या पुढची राशी आहे मकर. मकर राशीच्या लोकांचं जीवन अनेकदा अस्थिर असतं. या राशीची लोकं बहुतेक नोकऱ्या करतात, पण तरीही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लोखंडाशी संबंधित व्यवसाय, यंत्र, अभियांत्रिकी, राजकारण, सैन्य, पोलीस, कंत्राटी, वैद्यक, शिक्षण, कोळसा इत्यादीशी संबंधित काम करू शकता. या राशीची लोकं कारखान्यात उच्च पदावर पोहोचतात. याच्या पुढची राशी आहे कुंभ. कुंभ राशीची लोकं खूप मेहनती असतात आणि ते हार मानत नाहीत. अशी लोकं आपल्या अथक परिश्रमानं जीवनात यश मिळवतात. हे लोक अत्यंत संयमशील आणि विचारशील असतात. अशी लोकं लोह, अभियांत्रिकी, सिमेंट, चर्मोद्योग, डॉक्टर, अध्यापन, सरकारी आणि निमशासकीय सेवा, शिक्षक, प्राध्यापक, लेखक, पत्रकार, संशोधक, वैज्ञानिक, चित्रकला इत्यादी कामं करू शकतात. शेवटची राशी आहे मीन. मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चढ उतार दिसतात. त्यांची मानसिक स्थिती स्थिर राहत नाही. ते अनेकदा विचलित होतात, चंचल असतात. त्यांच्या अस्थिर स्वभावामुळं ते त्यांचा व्यवसाय बदलत राहतात. अशी लोकं अध्यापन, ज्योतिष, शास्त्रज्ञ, लेखन, शिक्षण विभाग, समाजसुधारक, सागरी कार्य, आध्यात्मिक गुरु, सल्लागार, नेता, अभिनेता, संगीत, दूरसंचार इत्यादी कामं करू शकतात. सो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपण काय करू शकतो किंवा आपला बिझनेस आपण काय करू शकतो आपल्या राशीनुसार.